मी मगाच्या व्हिडिओत बोलल्याप्रमाणे याच्यापुढे यूट्यूबर्सना चार्जेस लागू होतील। फक्त त्याच्यामुळे सूट एवढीच आहे की आम्हाला आतापर्यंत ज्या 13 यूट्यूबर्सनी मदत केलेली आहे, आमच्यावर ज्यांनी मेहरबानी केली त्यांना कुठलाही नियम नसेल। बाकी नवीन यूट्यूबर्सना आणि त्याच्याशिवाय अजून 5 यूट्यूबर्स असे आहेत की जे आता येऊ घातलेले आहेत, म्हणजे त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे गेल्या 2-3 महिन्यामध्ये आणि ते आमच्यासाठी फ्री काम करणार आहेत। बाकी उर्वरित सर्व यूट्यूबर्सना याच्यापुढे शितूत मिसळला चार्ज द्यावा लागणार आहे। त्यांच्या इंस्टाग्राम, त्याच्यानंतर फेसबुक आणि यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी शितूत मिसळचा। आणि ह्याचं कारण मुख्य हेच आहे की जेव्हा शितूत मिसळ प्रसिद्ध नव्हती त्यावेळेला अनेक यूट्यूबर्सना आम्ही विनंती केली होती, अगदी हात जोडून विनंती केली होती, बऱ्याच जणांना मेसेज टाकले होते। त्यावेळेला बऱ्याच जणांनी फसवलं, काही जण आले, काही जण येतो करत पुढे काही व्हिडिओ त्यांनी केला नाही। ज्या 13 जणांनी वेळीच आम्हाला मदत केली, आम्ही अडचणीत असताना आम्हाला मदत केली किंवा अडचणीत म्हणण्यापेक्षा आवश्यकता होती खूप बाळाची सेवा प्रसिद्ध होण्यासाठी आणि मिसळची सुद्धा, त्यांनी आमच्याकडे चार्जेस न घेता आम्हाला मदत केली। आणि ज्यांनी आतापर्यंत मदत केली नाही आहे किंवा जे नवीन आता यूट्यूबर येतात त्या सर्वांना आपण आता चार्जेस चालू करतो आहोत। आणि ह्याचा फायदा असा आहे की फायदा म्हणण्यापेक्षा पहिलं नुकसान सांगतो काय होतं ते। आता ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला हे लोक आले नव्हते। काही ओळखीचे असतील, काही अनोळखी असतील, ज्यांना कॉन्टॅक्ट केलं त्याच्याबद्दल बोलतो की आता नवीन असतील त्यांना काही माझा काही कॉन्टॅक्ट नाही आहे। गमत अशी की प्रसिद्धी झाल्यानंतर आता एवढी प्रसिद्धी आता पॉप्युलरिटी झालेली आहे आमच्या शितूत मिसळची की आम्ही चार्जेस लागू करतो किंवा केलंय हे सांगितल्यापासून आता त्या लोकांनी पण कॉन्टॅक्ट केले। माझ्याकडे पुरावा येतात, म्हणजे असं खोटं बोलत नाही मी काय। त्यांनी कॉन्टॅक्ट केला की येस तुम्हाला आम्ही कमी ह्याच्यात हे करू किंवा आम्ही तुम्हाला 90% डिस्काउंट देऊ किंवा आम्ही 10%च पेमेंट घेऊ, बाकी सगळं आमच्याकडनं फ्री। आता मला प्रसिद्धीची आवश्यकता नाही आहे, आमची प्रसिद्धी मजबूत झालेली आहे 4 वर्षामध्ये लहान बाळांच्या आशीर्वादाने, त्याच्यानंतर मम्मम सेवेमुळे, स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने, आमच्या मिसळप्रेमींच्या आशीर्वादाने मरणाची आमची प्रसिद्धी झालेली आहे। आता आम्हाला नवीन प्रसिद्धीची आवश्यकता नाही आहे, म्हणजे तेवढी गरज आता उरलेली नाही आहे, कारण माझी मार्केटिंग टीम मजबूत आता बनवलेली आहे। फक्त मी सांगतो त्याप्रमाणे की अनेक यूट्यूबर्सना आम्ही बोलावलं होतं आणि लहान बाळासाठी आम्ही तुम्ही आम्हाला करावी अशी विनंती केली होती। बऱ्याच जणांनी फसवणूक केली होती आणि जास्त दुर्लक्ष त्याकडे त्यांनी बऱ्याच जणांनी केलं होतं। आता शितूत मिसळ प्रसिद्ध झाल्यानं तुम्ही तुमच्या फायद्यासाठी तुम्ही येणार असाल किंवा आता तुम्ही तेच लोक आता मला कॉन्टॅक्ट करतात की येस आपण आता व्हिडिओ बनवूया, आता आमची गरज पूर्ण संपलेली आहे, आता तुम्हाला फ्री काम करावं लागेल आणि नुसतं फ्री नाही तर आम्हाला चार्जेस द्यावे लागणार आहेत। आणि शितूत मिसळ ह्याच्यापुढे प्रत्येक यूट्यूबरला चार्ज लागू करणार आहे आणि त्याला 3 नियम असणार जे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत। तेच नियम आता पुन्हा सांगतो। तुम्हाला कुठलाही रिव्ह्यू देता येणार नाही, इकडं तिकडचं वाक्य ठीक आहे पण कोणालाही नावं ठेवून तुम्हाला रिव्ह्यू देता येणार नाही। म्हणजे ही मिसळ चांगली, ती मिसळ वाईट, मला असं वाटतं, मला तसं वाटतं, तुम्हाला काय वाटतं ह्याच्याशी आता आम्हाला ह्याच्यावर काही गरज नसेल किंवा त्याचा काही आमचा संबंध नसेल। कोणत्याही यूट्यूबरने रिव्ह्यू द्यायचा नाही किंवा स्टार द्यायचा नाही, 5 स्टार 3 स्टार, तुम्हाला काही म्हणजे तुम्हाला आवश्यकताच नाही आता आम्हाला उरलेली। आमचं मार्केटिंग पॉवरफुल आहे आणि क्लिअर कट सांगतो ह्याच्यापुढे शितूत मिसळला कोणत्याही यूट्यूबरला जर भेट द्यायची असेल त्यांना चार्जेस पे करावे लागतील। आणि एक नियमावली आम्ही जाहीर केलेली आहे ती आम्ही तुम्हाला देऊ, त्या नियमात तुम्ही पठडीत बसलात तरच आम्ही तुम्हाला परमिशन देऊ। आणि जर विदाऊट परमिशन कुठल्याही यूट्यूबरने शितूत मिसळचा व्हिडिओ जबरदस्तीने किंवा कुठल्याही पद्धतीने आपल्या पेजवर टाकला, आम्ही डायरेक्ट त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू। डायरेक्ट पोलीस स्टेशनला तुम्हाला यावं लागेल किंवा डायरेक्ट कोर्टात आपण भेटू। ओके, धन्यवाद। आमचा लोगो ट्रेडमार्क केलेला आहे, विदाऊट परमिशन कोणालाही ट्रेडमार्क केलेला लोगो वापरता येणार नाही। आणि शितूत मिसळच्या आवारामध्ये विदाऊट परमिशन, लेखी परमिशनशिवाय शूटिंग करता येणार नाही। आत्तापर्यंत 4 यूट्यूबर्सचे व्हिडिओ मी डिलीट मारायला लावलेले आहेत, वाटेल ते बरळलेले ते आहेत, म्हणजे चुकीच्या पद्धतीने इतर मिसळवाल्यांना त्यांनी नावं ठेवलेली आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीचं आपल्याला काही नको आहे। आमच्या नियमात तुम्ही बसणार असाल तरच तुम्ही यायचं, अन्यथा यूट्यूबर्सना पूर्णपणे आम्ही बंदी घालत आहोत। कोणत्या यूट्यूबर्सना ज्यांना बोलायचं समजत नाही, ते जे व्यवस्थित प्रोफेशनल यूट्यूबर त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आणि बाकीच्या गोष्टी होतील। फक्त प्रत्येक यूट्यूबरला ह्याच्यापुढे चार्ज लागू होईल। धन्यवाद, आभारी आहे।